आपण पाहत आहात BCCN न्यूज। उद्या बुलढाण्यात 160 जागांसाठी पोलीस भरती। उमेदवारांनी प्रलोभनाला बळी पडू नये, जिल्हा पोलीस अधीक्षकांचे आवाहन। जिल्हा पोलीस दलातील रिक्त असलेल्या पदांसाठी उद्या 11 फेब्रुवारीला बुलढाणा येथील पोलीस कवायत मैदानावर भरती प्रक्रिया होणार आहे। 148 शिपाई पदांसाठी तर 14 चालक पदांसाठी ही भरती होत आहे। या भरती प्रक्रियेमध्ये 14,253 उमेदवार उपस्थित राहणार आहेत। भरतीच्या अनुषंगाने जिल्हा पोलीस दलातर्फे पूर्ण तयारी करण्यात आली असून परजिल्ह्यातून येणाऱ्या उमेदवारांसाठी व्यवस्था करण्यात आली आहे। पुरुषांची राहण्याची व्यवस्था ग्रामीण पोलीस स्टेशनच्या नजीक असलेल्या पोलीस दलाच्या इमारतीमध्ये करण्यात आली आहे, तर महिलांकरिता दीपक जोग पेट्रोलियम बाजूला असलेल्या इमारतीत व्यवस्था करण्यात आली आहे। सकाळी 5 वाजेपासून उमेदवारांच्या मैदानी चाचणीला सुरुवात होईल। पोलीस भरती प्रक्रियेदरम्यान चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून अधिकारी कर्मचारी असे एकूण 520 पोलीस कर्तव्यावर असतील। उमेदवारांनी कुठल्याही प्रलोभनाला बळी पडू नये असे आवाहन करत संपूर्ण भरती प्रक्रिया ही अत्यंत पारदर्शकपणे पार पडणार असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांनी दिली आहे। बुलढाणा जिल्हा पोलीस दलातर्फे 2024-25 ची भरती प्रक्रिया आपण राबवित आहोत। उद्या दिनांक 11 फेब्रुवारी पासून ही भरती प्रक्रिया सुरू होत आहे। आपल्या बुलढाणा जिल्हा पोलीस दलामध्ये या भरती प्रक्रियेमध्ये 148 पोलीस शिपाई आणि 14 चालक पोलीस शिपाई अशा वॅकन्सीज आहेत। एकूण 162 वॅकन्सीसाठी ही भरती प्रक्रिया आपण राबवित आहोत। संपूर्ण भरती प्रक्रिया दरम्यान विशेष लक्ष देऊन पारदर्शकपणे कुणालाही फेवर न करता आणि कुठल्याही उमेदवाराला काही त्रास होणार नाही याची संपूर्ण दक्षता आम्ही घेत आहोत। 100 मीटर धावणे, 1600 मीटर धावणे आणि गोळाफेक, महिलांसाठी 100 मीटर, 800 मीटर धावणे आणि गोळाफेक या सर्वांचे जे नियोजन आहे ते आपण या परेड ग्राउंडला केलेले आहे, कवायत मैदान या ठिकाणी। तसेच कागदपत्र पडताळणी असेल, हजेरीपट व्हेरिफिकेशन असेल आणि इतर जे काही नियोजन आहे ते देखील याच परिसरामध्ये करण्यात आलेले आहे। या व्यतिरिक्त जे उमेदवार बाहेर जिल्ह्यातील असतील, जे आपल्या बुलढाणा जिल्ह्यात येतील, त्यांच्यासाठी पुरुष उमेदवार जे असतील त्यांना राहण्याची सोय म्हणून आपण आपली जी सबसिडियरी कॅन्टीन आहे बुलढाणा ग्रामीण पोलीस स्टेशनच्या बाजूला त्या ठिकाणी आपण त्यांची सोय केलेली आहे। तसेच जे महिला उमेदवार असतील त्यांची स्वर्गीय दीपक जोग रेस्ट हाऊस या ठिकाणी महिलांची सोय आपण केलेली आहे। कुठल्याही उमेदवाराला गैरसोय होणार नाही यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत आणि ही संपूर्ण भरती प्रक्रिया CCTV यंत्रणेखाली, तसेच यावर्षी आपण 100 मीटर आणि 1600 मीटर धावण्याची स्पर्धा आहे त्यामध्ये RFIDच्या रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडेंटिफिकेशन टॅगचा आपण वापर करतो आहे, त्यामुळे अचूक आपल्याला रिझल्ट त्यात प्राप्त होईल। माझे संपूर्ण बुलढाणा जिल्हा पोलीस दलातर्फे सर्वांना, उमेदवारांना, नागरिकांना, अधिकाऱ्यांना, अंमलदारांना एकच सूचना व आवाहन राहील, कुठेही कसल्याही प्रकारे काही गैरप्रकार होणार नाही। आपल्याकडून कुठल्याही सूचनाच्या किंवा निर्देशांचे भंग होणार नाही याची सगळ्यांनी दक्षता घ्यायची आहे। कुठल्याही उमेदवाराला कसली प्रलोभन तुम्ही देऊ नका आणि उमेदवारांसाठी पण सूचना राहील की आपण एकदम पारदर्शकपणे भरती प्रक्रियेमध्ये स्वतः देखील उपस्थित राहून संपूर्ण भरती प्रक्रियेला एक सफल भरती प्रक्रिया आपल्याला करायची आहे।